कोण आहे एवढं जोर जोरात बेल वाजवतोय? माझ्या प्राणापेक्षा प्रिय अनुष्का करता. नक्कीच जिमीने पाठवलं असेल. पण काय आहे काय या बॉक्स मध्ये? सरप्राईज हा. वेडा. ओहो, फूल. वाव, व्हेरी गुड. हॅलो. भेट आवडली की नाही? कोण कोण बोलतंय? तुला नाही माहित मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते? मी भेट म्हणून तुला माझं हृदय दिलं आहे. हे बघ, मला अशा फालतू मस्करी जराही आवडत नाही. पुन्हा जर का मला तू फोन केलास ना तर माझ्या एवढी वाईट कोणी नसेल, कळलं? मला परत फोन नको करू. हॅलो. तू माझ्या प्रेमाला असं नाही लाथाडू शकणार. तू जिमीशी लग्न कशी काय करू शकतेस? इट्स 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 नन ऑफ युअर बिझनेस. ओके, तुला कळत कसं नाही? तो तुझ्यावर तितकं प्रेम नाही करत जितकं मी करतो. शट अप. मी खरं बोलतोय. मी तुझ्या करता माझा जीव पण देऊ शकतो. जिमी तुझ्या करता आपला जीव देऊ शकतो का? आय सेड शट अप. शट अप. कोण? काय झालं अनु? तू फोन का नाही उचलतेस? केव्हाचा ट्राय करतोय. तुझा मोबाईलही स्विच ऑफ दाखवतोय. जिमी, जिमी तू आहेस? मला वाटलं की तोच फोन करतोय. कोण? माहित नाही कोण आहे, पण सकाळपासून सारखे त्याचे फोन येत आहेत. त्याचा खूप विचित्र आवाज आहे. कोणास ठाऊक. खूप भीती वाटतेय जिमी, खूप भीती वाटतेय. ठीक आहे, रिलॅक्स. घाबरू नकोस. ओके, मी येतोय. ओके.
अनुष्का मी आहे जिम्मी, दरवाजा उघड ना. जिमी ओ माय गॉड अनुष्का, तू इतकी घाबरलेली काय आहेस? अगं एखाद्या मित्राने फोन केला असेल, त्यानं मस्करी केली असेल तुझ्यासोबत. जिमी तो कोणी असो, त्याला माझं नाव माहितीये जिमी, आणि तुझंही. त्याला हेही माहितीये की आपण दोघे लग्न करणार आहोत. मग काय झालं डिअर? जिमी ते बघ जिमी, ते गिफ्ट त्यांनी पाठवलंय. ते गिफ्ट त्यांनी पाठवलंय. रिलॅक्स, ये. अनु, जिमी जिमी मला खूप भीती वाटते. जिमी तो बोलत होता की तो माझ्याकरता जीवही देऊ शकतो, आणि तो हेही बोलत होता की त्याच्या प्रेमाचं प्रतीक करून हे त्याचं हृदय मला भेट म्हणून पाठवतो आहे. कम ऑन अन्नू, ऑब्विसली कोणीतरी गंमत केली असेल. तो कोणी असो, पण आहे खूप खतरनाक. जिमी अनुष्का, फोन उचल. नाही. अनुष्का, घाबरू नकोस, मी आहे ना. फोन उचल, ये, चल. हॅलो. तुझा माझ्या प्रेमावर अजिबात विश्वास नाहीये ना? मग ठीक आहे, मी तुझ्या नावाने माझा प्राणत्याग करतो. मी तुझ्या करता एकदाच काय, शेकडो वेळा माझा जीव देऊ शकतो. अनुष्का, काय झालं? आर यू ओके? जिमी, हो सर. तू फोन केला होतास? राईट सर. काय घडलं, काय होतं इथे? सर मला असं वाटतं की कोणीतरी मस्करी करतंय, पण अनुष्काचं असं म्हणणं आहे की तिने फोनवर गोळी झाडल्याचा आवाज ऐकला. तो जो कोणी आहे सर, बहुतेक मेला असावा. अनुष्का, ज्याने तुला फोन केला होता, तू त्याला ओळखतेस? नाही. माझ्या प्रिय अनुष्का करता. याच्या आधी तुम्ही तो आवाज ऐकला होता का? सर मला आठवत नाहीये. तुमचा आधी कोणी एखादा एक्स बॉयफ्रेंड किंवा एखादा अफेअर? नाही सर, असं काही नाहीये. माझं कोणी एक्स बॉयफ्रेंड नव्हतं. इनफॅक्ट माझं पुढच्याच महिन्यात जिमीशी लग्न होणार आहे.
साहिल, फोन डिस्कनेक्ट नाही होत आहे, याचा अर्थ असा की ती व्यक्ती अजूनही लाईनवर आहे. एक काम कर, ज्याने त्या नंबरवरून फोन आता केला होता, मला त्याचं नाव आणि पत्ता ताबडतोब हवा. ओके चीफ. चीफ, याचा चेहरा तर पूर्णपणे खराब झालाय. ओळख पटणं खूप कठीण आहे. कदाचित त्याच्या फिंगरप्रिंट्सवरून आपल्याला कळेल की याचा काही पोलीस रेकॉर्ड आहे की नाही. हा नक्कीच कोणीतरी वेडा असणार, नाहीतर कोणीही कोणाकरता असा जीव नाही देणार. कोणास ठाऊक, याने स्वतः आपला जीव दिलाय की कोणी याचा जीव घेतलाय. असंही होऊ शकतं की फोन करणारा कोणी वेगळाच असेल आणि शव कोणा तिसऱ्याचाच असेल. नाही अभिराम, दारही आतून बंद होता आणि इथे मागूनही कुठे जायचा मार्ग नाहीये. ही आत्महत्याच आहे. काय? तो खरंच मेला? याचा अर्थ आहे त्यांनी स्वतःला खरंच गोळी मारून घेतली. सध्या तरी असं वाटतंय की त्याने आत्महत्या केली. सर, त्या मरणाऱ्याबद्दल काही माहिती मिळाली? हो, मिळाली. ज्या घरात हे शव मिळालं ते कोणा आकाश नावाच्या माणसाने बुक केलं होतं. तुम्ही कोणा आकाशला ओळखता का? नाही, मी हे ना पहिल्यांदाच ऐकतेय. चीफ, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले आहेत. शायना, हे सांग की तुझे काय म्हणतात पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. प्रेताचा पोस्टमॉर्टम तर त्याच्या ओळखीपेक्षाही कॉम्प्लिकेटेड निघालं. म्हणजे हे की फॉरेन्सिक अनालिसिसच्या प्रमाणे हे प्रेत 3 ते 4 दिवसांपूर्वीचे आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा माणूस 3 ते 4 दिवसांपूर्वीच मेला होता. पण हे कसं शक्य आहे? प्रेत तर घटनेच्या काही तासानंतरच पोस्टमॉर्टम करता पाठवण्यात आलं होतं. पण चीफ, असं पण घडू शकतं की हे शव तिथे प्लांट केलं असावं, ज्याचा मृत्यू 3-4 दिवसांपूर्वी झाला असेल. नाही, असं नाही होऊ शकत, कारण मी स्वतः शवाचं परीक्षण केलं होतं. त्यावेळेस असं अजिबात वाटत नव्हतं की शव जुना आहे. मला वाटतं की प्रेतावर काही ड्रग्ज किंवा केमिकल्स यूज करण्यात आलेले आहेत, कारण प्रेत ज्या वेगाने सडत चाललंय ती काही नॉर्मल गोष्ट नाहीये. पण मुद्दा तर हा आहे की जर मरणाऱ्याने आत्महत्या केली असेल तर मग त्याच्यावर ड्रग्ज किंवा केमिकल्सचा वापर कोणी कसा करू शकतो? पण चीफ, असंही शक्य आहे ना की ते ड्रग किंवा केमिकल त्याने स्वतःच यूज केलं असावं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा. शक्य आहे. साहिल, तू त्या हत्याराबद्दल माहिती काढलीस? चीफ, मी त्यावर काम करतोय. ती एक अशी गन आहे जिची विना लायसन्सने खरेदी आणि विक्री केली जाते. ताबडतोब पत्ता काढ की ही गन कुठून आणि कोणाकडून विकत घेतली होती. ओके चीफ. हॅलो हॅलो अनुष्का. तू? थँक गॉड तू माझा आवाज तरी ओळखलास. हे नाही होऊ शकत. तू तर मेला होतास ना? ज्या प्रेमासाठी मी माझा जीव देऊ शकतो त्याच प्रेमासाठी मी मरून जिवंत पण होऊ शकतो. हे शक्य नाहीये. याचा अर्थ ती बॉडी तुझी नव्हती. तुझा अजूनही माझ्या प्रेमावर विश्वास नाहीये? मग ठीक आहे, माझ्या बोलण्याचा आणि माझ्या प्रेमाचा पुरावा आता मी समोरासमोर येऊनच देईन. तुम्हाला पूर्ण खात्री आहे की हा तोच माणूस आहे ज्याने तुम्हाला 2 दिवस आधी कॉल केला होता? ऑफकोर्स ऑफिसर, मी त्याचा आवाज कधीच विसरू नाही शकत. तो तुम्हाला म्हणाला होता का आज तो तुम्हाला पुन्हा फोन करणार आहे म्हणून? नाही, पण त्याने सांगितलं होतं
की तो त्याच्या प्रेमाचा पुरावा द्यायला परत येणार? आय डोंट थिंक सो. तो इथे नाही येणार. पण हो, तो फोन नक्की करेल. मग तो त्याच्या प्रेमाचा पुरावा कसा देणार? बहुतेक स्वतःचा जीव देऊन. डोंट वरी, आम्ही असं काही होऊ देणार नाही. पण हो, तो केव्हाही फोन करो. तुम्हाला शक्य होईल तितका वेळ तुम्ही त्याच्याशी बोलत राहा, ज्याच्याने आम्हाला त्याला ट्रॅक करणं सोपं जाईल. घ्या तो फोन. हॅलो. तुझा माझ्या प्रेमावर अजूनही विश्वास नाहीये? तुला वाटतंय की मी खोटं बोलतोय? हे बघ, तुला तुला काय हवं आहे? तू हवीयेस, आणि हे सिद्ध करायचंय की या अख्ख्या जगात माझ्यापेक्षा जास्त अजून कोणीच प्रेम नाही करू शकत. हे बघ, मी कोणातरी दुसऱ्यावर प्रेम करते. हा, तू असं नाही करू शकत. अगं अगं, तू तुझ्या लायकीचा नाहीये. कळत का नाहीये तुला? हो, तो अजूनही लाईनवर आहे. मला त्याचं लोकेशन हवंय, लवकर, एक्झॅक्ट लोकेशन. पण पण तुला मला त्रास देऊन काय मिळतंय? तूच तर मला हे सगळं करायला भाग पाडलंस. तू हे असं माझ्या प्रेमाला झिडकारायला नको होतं. अरे तू आहेस कोण? विसरलीस? तू मला विसरलीस? दिस इज नॉट फेअर. तू मला कशी काय विसरू शकतेस? हा, कुठून? पीसीओतून? हा पीसीओ कुठे आहे? ओ नो, तो जिथून कॉल करतोय तो घराच्या मागच्या रस्त्याच्या कॉर्नरला आहे. तो पीसीओ. बघ, प्लीज प्लीज मला त्रास देणं बंद कर, प्लीज. मला वाटतं इथूनच फोन केलाय. तो इथेच कुठेतरी असेल. साहिल, तू तिकडे बघ. हे बघ, पुढे नको येऊस. हे बघ, पुढे नको येऊस. मी बोलले ना, पुढे नको येऊस. हे बघ, मी ओढेन. प्लीज प्लीज नको येऊ पुढे. कोण आहेस तू? सांगत का नाही? कोण आहेस तू? तुझा चाहता, जो तुझ्या करता एकदा काय शेकडो वेळा आपला जीव देऊ शकतो. बघायचंय? हे बघ, असं नको करू. प्लीज प्लीज असं काही नको करू. बघ बघ, कृपया कर, असं नको करू. प्लीज प्लीज माझं ऐक. प्लीज असं काही नको करू.
कमाल आहे. बॉडी पूर्णपणे सडलेली आहे. सडलीये? पण 2 तासांपूर्वीच तर त्याने स्वतःला शूट केलंय. मग इतक्या लवकर कशी काय? कदाचित याच्यावरही एखादा ड्रग किंवा केमिकलचा वापर केला असेल. यू आर राईट. नॉर्मली ह्युमन बॉडी एका सर्टन टेम्परेचर आणि एका सर्टन वातावरणात सडायला सुरू होते आणि या प्रोसेसला खूप वेळ लागतो. पण या बॉडीचे सेल्स खूपच वेगाने सडत आहेत. पण तुम्ही दोघांनी त्याला जिवंत बघितलं का? नाही, फक्त अनुष्कानेच त्याला जिवंत बघितलं. ही अनुष्का त्याला ओळखते का? चीफ, तिला म्हणायचंय की त्या माणसाचा चेहरा तिला ओळखीचा तर नक्कीच वाटतोय, पण तिला आठवत नाहीये की तिने त्याला कुठे पाहिलंय. मग तर या बॉडीची ओळख पण नाही पटणार. अनलेस की तो एखादा हिस्ट्री शीटर किंवा एखादा क्रिमिनल असेल तर. त्याचे फिंगरप्रिंट्स मी कॅरलला पाठवले आहेत. ती मॅच करून बघत असावी. कॅरल, काही पुरावा? नो चीफ, याचे पण काहीही क्रिमिनल रेकॉर्ड्स नाहीयेत. आय सी. पण चीफ, याचे फिंगरप्रिंट्स त्या प्रेताच्या फिंगरप्रिंटशी तंतोतंत मॅच होतात. काय सांगतेस? म्हणजे असं की टेक्निकली दोन्ही मरणाऱ्या व्यक्ती एकच आहेत. पहिला प्रश्न हा की एक माणूस 2दा कसा मरू शकतो, आणि दुसरा प्रश्न, तो माणूस आहे तरी कोण? ओ दादा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मला बँड्रा पाली हिलला जायचं होतं आणि हे कोणत्या रस्त्याने घेऊन आलात तुम्ही मला? डोंट वरी अनुष्का, मला माहितीये की तुझा मार्ग कोणता आहे. नाही नाही, हे नाही होऊ शकत. तू तू तर मेला होतास ना? हा, प्लीज प्लीज मला सोड. प्लीज मला सोड. प्लीज प्लीज गाडी थांबव. प्लीज, मी सांगितलं गाडी थांबव. प्लीज मला जाऊ दे. प्लीज गाडी थांबव. मी सांगितलं होतं ना, तुझ्याकरता एकदाच काय, मी शेकडो वेळा जीव देऊ शकतो. नाही. अन्नू, तुला काहीही झालेलं नाहीये. आता याची तब्येत कशी आहे? सर, फिजिकली तर काही मार नाहीये, पण मनाने म्हणाल तर पूर्णपणे खचलीये. अनुष्का, ऑफिसर, ऑफिसर, त्यांनी त्याला स्वतःला मारून टाकलं. मेला तो. मेला मेला तो. अनुष्का, अनुष्का, आर यू शुअर? खात्रीने हा तोच माणूस होता? हा हा ऑफिसर, तोच होता. प्लीज माझा विश्वास करा ऑफिसर. मी खोटं बोलते? हा, मी पागल आहे? हा, पागल आहे मी पागल नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यासमोर त्याला मरताना पाहिलंय. मी पागल नाहीये. हा, अनुष्का, तू नीट आठवायचा प्रयत्न कर. तू त्याला आधी कधी बघितलंयस का? तू आधी कधी त्याला भेटलीयस? हा हा हा, त्या दिवशी तो घरी आला होता ना, तेव्हाच त्याने त्याला मारून टाकलं. मेला तो. हा, मेला. नाही, आम्हाला असं म्हणायचं होतं की त्याच्याही आधी कधी. नाही, मी त्याला आधी कधी नाही बघितलं. मला आठवण नाहीये सर, मला काही आठवत नाहीये सर. मला फक्त एवढंच माहितीये की तो मला मारून टाकेल सर. अनुष्का, अनुष्का, तू काळजी करू नकोस.
मी तुझ्या सिक्युरिटीची स्पेशल अरेंजमेंट करून देईन. इथे कोणी येऊ शकत नाही. तुम्ही सिक्युरिटी देणार? हा सर, तुम्ही सिक्युरिटी देणार मला? मारून टाकाल त्याला? काही नाही होऊ शकत सर, काही नाही होऊ शकत. अरे मेलेल्या माणसाला काय माराल तुम्ही? तो पुन्हा पुन्हा येईल सर, तो पुन्हा पुन्हा येईल. तुम्ही काही ऑफिसर तो आला, तो परत आला. ऑफिसर, ऑफिसर तो येतोय, तो येतोय. ऑफिसर तो परत इकडे येईल. ऑफिसर 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 हा तोच आहे. ऑफिसर काहीतरी करा ना. ऑफिसर तुम्ही काही करत का नाहीये? बोला, तुम्ही कोण? मी प्रोफेसर आकाश बालचंद्र, या हॉस्पिटलचा संस्थापक. ओ, मला असं कळलं की इथे एक पेशंट ऍडमिटेड आहे ज्याने एकाच व्यक्तीला दोनदा मरताना बघितलंय. म्हणून मी हिला भेटायला आलोय. पण मला असं वाटतंय की मी इथे येऊन चूक केलीये. एनिवेज आपण 2 मिनिटं बोलू शकतो? शुअर, या ना. प्रोफेसर आकाश बालचंद्र, तुम्ही तर बघितलंच की अनुष्काचं असं म्हणणं आहे की तिच्या डोळ्यासमोर ज्या 2 व्यक्तींनी जीव दिला ते तुम्हीच आहात. मी आहे, पण मी तर जिवंत आहे. ते तर आम्हालाही कळतं. पण मुद्दा हा आहे की अनुष्का असं का बोलली? आय डोंट नो. कदाचित तिला जबरदस्त मानसिक धक्का पोहोचलाय. बाय द वे, तुम्ही अनुष्काला आधी कधी भेटलाय? नो, नाही बघ. फारच विचित्र गोष्ट आहे प्रोफेसर बालचंद्र. अनुष्काचं म्हणणं आहे की सगळ्यात आधी एका माणसाने अनुष्काशी फोनवर बोलता बोलता स्वतःला गोळी मारून घेतली. त्याच माणसाने अनुष्काच्या घरात तिच्या डोळ्यासमोर आत्महत्या केली. आणि तिसऱ्यांदा त्याच व्यक्तीने भर रस्त्यात अनुष्काच्या डोळ्यासमोर स्वतःला गोळी मारून आत्महत्या करून मोकळा झाला. अनुष्का तर असंही म्हणते की त्या तिन्ही व्यक्ती तुम्ही आहात. हे बघा, मी तो इसम असूच शकत नाही, कारण माझा असा आत्महत्या करण्याचा अजिबात विचार नाही. हा, शक्य आहे की मरणाऱ्याचा चेहरा माझ्याशी मिळता जुळता असेल. या, आय सी. प्रोफेसर बालचंद्र, तुम्ही तर खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहात. तुम्हाला इतके सगळे अवॉर्ड सन्मान मिळालेत. हो, मला हे सांगताना अभिमान वाटतोय की सायन्सच्या जगात माझ्या छोट्या मोठ्या योगदानाचं अवास्तव कौतुक झालंय. अहो, मग तर तुमच्यासारख्या महान व्यक्तीवर तर विश्वास ठेवायलाच हवा. चीफ, तुमचा अंदाज अगदी बरोबर होता. त्या ग्लासवर जे फिंगरप्रिंट्स आहेत ते 3ही प्रेतांच्या फिंगरप्रिंट्सशी मॅच होतात.
याचा अर्थ असा की टेक्निकल स्पीकिंग ते तिघेही प्रोफेसर आकाश बालचंद्रच होते. पण फरक एवढाच आहे चीफ की आकाश बालचंद्रन जिवंत आहेत आणि ते तिघे मेलेले आहेत. कॅरल, तू प्रोफेसर आकाश बालचंद्रन बद्दल माहिती गोळा केलीस का? येस चीफ. हे बघा, या माणसाचं रेप्युटेशन खूपच छान आहे. वेबसाईटवर पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. खूप सारे एक्सपेरिमेंट्स पण केले ज्यामुळे त्याला मानही मिळालाय. चीफ, मी त्या माणसाचा पत्ता काढलाय ज्याने ते देशी रिव्हॉल्वर्स त्या मरणाऱ्यांना विकले होते. पण त्याने ते 3 रिव्हॉल्वर्स 3 लोकांना नाही, फक्त एका व्यक्तीला विकलं होतं. कुठे आहे तो? मी माझ्यासोबत त्याला घेऊन आलोय. बोलाव. सलीम दुरानी. माझी चूक झाली साहेब, मला माफ करा साहेब. मी तर हा धंदा केव्हाच बंद केलाय, शपथ. 2-3 पीस पडले होते, माल चांगला होता म्हणून विकले. ठीक आहे सलीम, पण तू ज्याला हत्यारं विकली आहेस, जर त्या माणसाला बघितलं तर ओळखू शकशील? हो साहेब, माझ्या समोर आला तर नक्की ओळखेन मी, 100%. आहे का तो? होय साहेब, हाच आहे तो. अनुष्का, किती गोड नाव आहे ना तुझं. खरंच, जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अदा खूप गोड वाटते. आणि तुला माहितीये की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. हे बघ मला जाऊ दे प्लीज. मला सोड प्लीज. घाबरू नकोस, मी तुला अजिबात इजा होऊ देणार नाही, अजिबात नाही. मी तर तुला इथे फक्त एवढ्या करताच आणलंय की माझ्या प्रेमाची कबुली देता यावी. बोल अनुष्का, तू माझ्यावर प्रेम करतेस ना? नाही, नीट लक्ष देऊन ऐक. मी तुझ्यावर प्रेम करत नाही, नाही करत. तू माझ्यावर प्रेम नाही करत? तू माझ्यावर प्रेम नाही करत? तू माझ्यावर प्रेम करत नसेल तर माझ्या या आयुष्याला काहीही अर्थ नाही, काही उपयोग नाही. हे बघ असं नको करू. बघ प्लीज, असं नको करू. मी मारून टाकेन स्वतःला. तुला परत एकदा मला मरतानाच बघायचंय का? नाही प्लीज अनुष्का, प्लीज, आपण बसून बोलूया. माझा हा मृत्यू ही प्लीज असं नको करू. तुझ्या करताच असेल. अनुष्का, आय लव्ह यू अनुष्का. अजून किती वेळा मारशील मला? किती वेळा जीव घेशील? किती विचित्र गोष्ट आहे. जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट तुझ्या प्रेमात वेडा झालाय, पण तुला त्याची अजिबात पर्वा नाही. तू कोण आहे? तुला अजूनही आठवत नाही? आजपासून बरोबर 4 वर्षांपूर्वी तू याच हॉस्पिटलमध्ये आली होतीस, आठवलं ना? तुझ्या आंटीचं ऑपरेशन होतं. डॉक्टर काय झालं? सॉरी बेटा, आम्ही खूप प्रयत्न केले, तुझ्या आंटीला नाही वाचवू शकलो.
येस. मला तुमचं नाव कळू शकेल? का? कारण तू मला खूप आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. व्हॉट? लग्न करशील माझ्याशी? तुला वेड लागलाय का? तुला कळतंय काही क्षणापूर्वी माझ्या आंटीचा मृत्यू झालाय. मृत्यू. आणि हे तू काय बरडतोयस? विचार कर, माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा तुला या अख्ख्या जगात सापडणार नाही. तू वेडा आहेस का? वेडा आहेस तू? लायकी काय आहे तुझी? आणि आहेस कोण तू? कोण आहे हा? जाऊन आरशाच्या समोर स्वतः तोंड बघ आणि मग बोल. हे बघ, जर तू माझ्या प्रेमाला झिडकारलंस तर मी स्वतःचा जीव देईन. मिस्टर, खूप पाहिले तुझ्यासारखे जीव देणारे. हं. आणि हो, आता एक क्षण ही इकडे थांबलास ना तर मीच तुझा जीव घेईन. हे बघ, माझा एक जरा, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझं म्हणणं एकदा ऐकून तुला माझं प्रेम कधी कळलंच नाही. तुला माहिती आहे अनुष्का, कित्येक वर्ष मी तुला स्वप्नात बघत होतो. आणि त्या दिवशी जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं, तुला पाहताच मी प्रेमात पडलो. आणि जेव्हा तू माझ्या प्रेमाचा अवेअर केलास, त्या दिवशी मी ठरवलं की मी तुला दाखवेन की मी कोण आहे. हे बघ, मी आकाश बालचंद्र, जगातला पहिला असा सायंटिस्ट जो फक्त 3 दिवसात माणसाचा एक असा क्लोन तयार करू शकतो जो पूर्णपणे मॅच्युअर असेल. आणि फक्त 3 दिवसात तो क्लोन 30 वर्षांच्या वयापर्यंत मजल गाठतो. कारण मी माणसाच्या डीएनए मध्ये अशी तत्व शोधून काढली आहेत जी आपल्या बॉडीच्या सेल्सला डेव्हलप करतात. मी स्वतःचे असे क्लोन तयार केले जे तुझ्यावर तेवढंच प्रेम करत होते जितकं मी करतो. बस एकच प्रॉब्लेम होता, माझे क्लोन जितक्या लवकर डेव्हलप होत होते तितक्याच लवकर मरतही होते. म्हणूनच मी त्यांना सुसाईड करता प्रोग्राम केलं. कारण जे आयुष्य त्यांना मिळालं होतं त्याचा काहीतरी फायदा मिळायला हवा त्यांना. पण जे मेले होते ते क्लोन होते. क्लोन, यांनी बनवलेले क्लोन, यांचे स्वतःचे क्लोन. आणि म्हणूनच त्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स मॅच करत होते. एम आय राईट प्रोफेसर आकाश बालचंद्र? तुम्ही लोक इथे कसे पोहोचलात? अगदी सहज. बहुतेक तुम्ही हे विसरलात की तुमच्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे क्लोज सर्किट कॅमेराज लावलेले आहेत. आम्ही त्याचंच फुटेज चेक केलं आणि आम्ही बघितलं की तुम्ही अनुष्काला लिफ्टमध्ये घेऊन गेला होतात. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की या हॉस्पिटलमध्ये नक्कीच असा एखादा फ्लोअर आहे जिथे ही लिफ्ट जात असावी. आणि बेसमेंटमध्ये तुमची लॅब शोधणं काही कठीण काम नाहीये. आणि तुमच्या प्रेमिकेला तुमची लायकी दाखविण्याकरता तुम्ही सतत गुन्हे करत गेलात. पण तुम्ही हे विसरलात की या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. गुन्हा? मी कोणताही गुन्हा केला नाहीये. मुलीला किडनॅप करणे, तिला हॅरेस करणे, तिला टॉर्चर करणे आणि 3 व्यक्तींना त्यांचा जीव द्यायला भाग पाडणे हे गुन्हे नाहीत तर मग काय आहे? ते माझी निर्मिती आहेत, माझे क्लोन. मी त्यांना बनवलं होतं. मनुष्याचं आयुष्य संपवायचा हक्क त्याला जन्म देणाऱ्या माय बापांनाही नसतो.
आता तुम्हाला जितके एक्सपेरिमेंट करायचे आहेत ते करा, पण ते जेलच्या आत प्रोफेसर आकाश बालचंद्र आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की चांगलं आणि वाईट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या विज्ञानाने मनुष्याचं जीवनमान वाढवण्याकरता औषधाचा शोध लावला, त्याच विज्ञानाने ॲटम बॉम्ब्स बनवले ज्याने मानव जातीचं भविष्य धोक्यात आणलं. जी व्यक्ती आपल्या कौशल्याचा दुरुपयोग करते तो स्वतःचं आणि इतरांचं फक्त आणि फक्त नुकसानच करतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या गुणांना ओळखा आणि त्यांना योग्य दिशा द्या. सुरक्षित रहा.